Standard 10, Science 1, Chapter number 7, we are going to learn the Chapter 7 about the lenses. Lenses and its ray diagram, sign convention, and how the human eye and the lens are worked. In this chapter there is a important part also, that is defect of the vision and their corrections. Now, what is the uses of the lenses also? So first start the lenses. Actual lens is a transparent medium bound by two surfaces. There is a two surfaces bounded by the transparent medium. In day-to-day life, we are use the lenses in spectacle. They are also used in a telescope. The lens which has two spherical surfaces which are puffed up outward is called as a convex or double convex lens. This lens is a thicker near and the center as compared to the edges. The lens with the both surfaces spherical on the inside is called as a concave or double concave lens. This lens is a thinner and the center as compared to its edges. This is the figure. This is convex lens and this is concave lens. There are also some types. There are the main types is a concave lens, convex lens and concave lens. आता आपण समजून घेऊया भिंग हे पारदर्शक माध्यम दोन पारदर्शक माध्यमांना मिळून बनलेलं असतं. ते जणू काही एखाद्या गोलाचा तो भाग असतो. हा जो एखादा गोलाकार स्पियर असेल, एखादा काचेचा गोल, आणि त्याला जर या ठिकाणी आपण कापलं आणि इकडून पण जो कापलेला भाग असेल तो कापलेला भाग जर चिटकवला है ना, आपण कल्पना करू शकतो, तर त्याने भिंग तयार होऊ शकतो. हेच भाग उलट करून चिटकवले तर त्याने अशा प्रकारचा भिंग तयार होऊ शकतो. तेच भाग म्हणजे गोलाचे कोणते तरी भाग आहे. या गोलामध्ये त्याचे प्रकार बघा, एकूण त्याचे उपप्रकार पडतात. त्याला बायकॉन्व्हेक्स म्हणजे काय, डबल convex, that is the lens which has two spherical surfaces which are puffed up outward is called as a convex or double convex. puff म्हणजे काय, दोन्ही बाजूला फुगीर असेल त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हेक्स. आणि कॉनकेव हा शब्द आहे. केव म्हणजे गुहा. याच्यावरून लक्षात ठेवायचं, याला मराठीमध्ये अंतर्वक्रभिंग असं म्हणतात आणि याला बहिर्वक्रभिंग असं म्हणतात. बाहेरच्या बाजूला तो फुगीर आहे, पफ्ड अप आहे. द लेन्स इज अ थिकर नियर द, इथे काय झालं, सेंटर, हा सेंटर म्हणजे जर तो गोलाकार असेल तर तो सेंटरला तो थिकर आहे आणि आउटर साइड जी आहे ती त्याची कशी आहे, थिन आहे ॲज कम्पेअर्ड टू द एजेस. द लेन्स विथ द बोथ सरफेसेस स्पेरिकल ऑन द इनसाइड. आता आतल्या बाजूला थोडंसं वक्राकार आहे. स्पेरिकल म्हणजे वक्राकार. इनसाइड इज कॉल्ड एज अ कॉन्केव और डबल कॉन्केव लेन्स. डबल शब्द का वापरतात, तर दोन्ही बाजूला, कारण दोन्ही बाजूला इथे आहे. तसं बघा या प्रकारामध्ये बघा आपल्याला हे पाहू शकतो आपण की हा कॉन्व्हेक्स आणि प्लेनो कॉन्व्हेक्स. प्लॅनो कॉन्व्हेक्स म्हणजे एक बाजू प्लेन आहे आणि दुसरी बाजू बाहेरून असा पॉप अप आहे. पॉझिटिव्ह मेनिस्कस जनरली आपण हा प्रकार जो आहे की दोन्ही द्विबहिर्वक्र म्हणूया आपण याला, की बहिर्वक्री बहिर्वक्र असा दुसरा मराठी शब्द आहे, म्हणून याचं नाव अशा पद्धतीचं दिलेलं आहे. हा आपण स्पेक्टॅकलमध्ये वापरत असतो, हा पण वापरत असतो. अनेक आजोबांचे जे चष्मे आपण बघतो ते जाड भिंगाचे, या भिंगाचे कधी असतात
तर कधी कधी काही लोकांसाठी अशा भिंगाचे पण असतात. कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत बघा, बाय कॉन्केव्ह त्याला असं नावच आहे. हा आतल्या बाजूला थिन असतो आणि आजूबाजू जाड असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बघा काही लोकांच्या चष्म्यातून त्यांचे डोळे बारीक झालेले तुम्हाला दिसतील, तर तो कॉन्केव्ह लेन्स असतो. कॉन्केव्ह लेन्समध्ये एक जी बाजू असते ती प्लेन असते दुसऱ्या प्रकारामध्ये, आणि एक जो आहे ती प्लॅनो कॉन्केव्ह आहे. म्हणजे याला नावच आहे प्लेनो कॉन्केव्ह. आणि एक जी आहे अंतर्वक्र आहे. हा चष्म्यांमध्ये जनरली वापरलेला आपल्याला आढळून येतो. आणि निगेटिव्ह मेनिस्कस म्हणजे काय, हा पण अंतर्वक्र अशा पद्धतीचं नाव त्याचं आहे. आणि ह्या भिंगाचा वापरसुद्धा स्पेक्टॅकलमध्ये जास्त प्रमाणात केला जात असतो. हे दोन्ही बऱ्याच अंशी हे वापरले जात असतात. तर यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापर जसा होत असतो की अंतर्वक्र जिथे चष्मा असेल तिथे त्या व्यक्तीला याचा अर्थ लांबचंही दिसत नसतं म्हणून तो वापरावा लागतो. आणि बहिर्वक्र भिंगामध्ये आपल्याला ज्यांना जवळचं दिसत नाही त्यांच्यासाठी हा वापर करायचा असतो. तर ह्या दोन्ही प्रकारांचा अभ्यास आपल्याला आता या चॅप्टरमध्ये करायचा आहे. लक्षात घ्या आपण काय करतो की मागील जे प्रकरण होतं 5वं प्रकरण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याचाच हा पुढचा भाग आहे. दिस इज द एक्सटेन्शन पार्ट ऑफ दॅट रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. सो देर इज अ स्टडी ऑफ द रिफ्रॅक्शन, हाऊ द लाईट गेट रिफ्रॅक्टेड. हे बघा, ही गोलाकार जे भाग आहे. आता येथे क्रॉस सेक्शन ऑफ द कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सचा एक क्रॉस सेक्शन काढून दाखवला आहे, जे मी आधी स्पष्टीकरण दिलं. यामधून हा सेंटर ज्या गोलाचा ते भाग आहे, एक गोल वर्तुळ आहे. स्पियरचा अर्थ काय, चेंडूच्या आकाराचा. आणि चपातीचा आकार वेगळा, हा तो वर्तुळाकार असतो चपातीचा आकार, आणि चेंडू म्हणजे स्पियर. त्या स्पियरचा हा भाग असे जर एकत्र केले तर आपल्याला काय होऊ शकतं, कॉन्व्हेक्स लेन्स तयार होत असतो. त्याचा हा सेंटर आहे. आणि ही रेडियस की ज्या गोलाचे भाग आहेत, ही रेडियस. इथे सुद्धा आपल्याला जो कॉन्केव्ह लेन्स बनलेला आपल्याला दिसतो, तर ते आपण जर दूर दूर ठेवले आणि त्यांचे जे उरलेले भाग जे आहेत ते आपण विरुद्ध दिशेला ठेवले तर आपल्याला त्यांच्या पण मध्ये आपल्याला कॉन्केव्ह लेन्स हा तयार करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने काल्पनिकरित्या ही मांडलेलं आहे. सेंटर ऑफ कर्वेचर, हा बघा, ही काल्पनिक एक भिंग आहे. या भिंगामधून जाणारा ही काल्पनिक रेषा आहे. हा मुख्य अक्ष, याला बघा ह्या ओमधून जात आहे. तो गेल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीची त्याला कोणत्याही प्रकारचं दिशेचं हे आता आपण जे अभ्यास करणार आहोत तो याच काही मुद्द्यांचा आहे, जे मुद्दे इथे तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, आणि प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, आणि फोकल लेंथ कशा पद्धतीचा असतो. तर आता आपण हे 5 मुद्दे पहिल्यांदा समजून घेणार आहोत आणि मग आपल्याला हळूहळू ते समजायला लागेल. सेंटर ऑफ कर्वेचर, द सेंटर ऑफ स्पियर हुज पार्ट फॉर्म्स द सरफेस ऑफ द लेन्स आर कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ द कर्वेचर ऑफ द लेन्स. मी मागील आकृतीत सांगितलं की हा जो गोलाकार चकतीसारखा जो भाग आहे त्याच्या मध्यभागातून जो काही जात असतो त्याला सेंटर असं म्हणतात. त्या वर्तुळाचे भाग सेंटर्स ऑफ द स्पियर. जे स्पियर म्हणजे काय, तो गोल, त्या गोलाचा जो सेंटर आहे तो म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. ही काल्पनिक बिंदू आहे तो या ठिकाणी तो काल्पनिक बिंदू आहे. याचा पण काल्पनिक बिंदू आहे. अ लेन्स विथ बोथ सरफेसेस स्पेरिकल हॅज 2 सेंटर्स ऑफ कर्वेचर. ज्यांना दोन्ही बाजूला स्पेरिकल भाग असतील त्यांचे कर्वेचर 2 असतात, C1 आणि C2. रेडियस ऑफ कर्वेचर, द रेडियाय ऑफ द स्पियर हुज पार्ट फॉर्म सरफेस ऑफ द लेन्स आर कॉल्ड ॲज अ रेडिया ऑफ द कर्वेचर ऑफ द लेन्स. रेडियस म्हणजे ज्यांचं जे गोलाचे भाग असतात सर्कल स्पियरचे, त्या स्पियरची जी रेडियस असते, जी मी मागील आकृतीत सांगत होतो की तिला आपण काय म्हणत असतो, रेडियस म्हणतो. हे बघा, ही रेडियस, याची पण ही R1 R2 या पद्धतीने. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस C1 आणि C2. C1 काल्पनिक आहे, एक वर्तुळ घेतलं, आणि C2 मुद्दाम रेडियस वेगवेगळ्या घेतलेल्या आहे की ते असंही असू शकतं. याच्यात पण आपल्याला लक्षात येण्यासाठी आपल्याला 2 वेगवेगळ्या रेडियस घेतलेल्या आहेत. ही एक काल्पनिक भाग आहे. तर रेडियाय
that of the sphere whose part form the surface of the lens are called as a radii of the curvature. Principal axis, the imaginary line passing through the both centers of the curvature is called as a principal axis. यांचा वापर आपल्याला पुढे आकृती काढण्यासाठी होणार आहे. ऑप्टिकल सेंटर, द पॉइंट इनसाइड द लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच द लाईट रेज पासेस विदाउट चेंजिंग देअर पाथ. आता तुम्ही हा जो गोलाकार वर्तुळाचा भाग आहे, लेन्स असेल, त्या लेन्सच्या अत्यंत मध्य जिथून आपण आकृती पाहतो ते त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल सेंटर असं म्हणतात, ज्याच्यातून दिसतं. याच्यामध्ये तो इथे नाही आहे, भिंगाच्या इथे नाही आहे, तो बरोबर त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरच असतो, हे लक्षात घ्या. विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड एज अ ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. या सगळ्या व्याख्या विचारल्या जातात परीक्षेला, त्यामुळे याची पुन्हा पुन्हा मी रिमाइंड करतो. प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल फोकस या इथून या प्रिन्सिपल ॲक्सिसमधून असतो आणि प्रत्येक भिंगाचा एक स्वतंत्र असा फोकस असतो. तो कशा पद्धतीने मिळतो ते बघूया. या आकृतीमध्ये तुम्हाला जो भिंग आहे त्याच्यातून जेव्हा प्रकाश किरण जातात, प्रकाश किरण गेल्यानंतर ते प्रकाश किरण दॅट इज रिफ्रॅक्टेड थ्रू धिस लेन्स. देर इज द लाईट रेज, ब्ल्यू रंगाचे जे दिलेले आहेत ते लाईट रेज जात आहेत आणि त्याच्यानंतर त्याची जी प्रतिमा मिळेल, प्रतिबिंब मिळेल, ते या फोकसवर मिळतं. म्हणून हे फोकस F1 F2 दॅट इज द प्रिन्सिपल फोकस. वेन लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस are incident on the convex lens, they converge to the point of the principal axis. This point is called as a principal focus of the lens. जेव्हा प्रकाश किरण जेव्हा जातात तेव्हा ते कॉन्वर्ज होतात. कॉन्वर्ज होणे म्हणजे काय की त्याच्यातून एकत्रितरित्या ते एका ठिकाणी एकवटले जातात, एकत्रित ते येतात सगळे. हे बघा, हा प्रकाश किरण आला, या प्रकाश किरणाची दिशा या दिशेला आहे, या प्रकाश किरणाची दिशा इथून डायव्हर्ट झाली, इथून डायव्हर्ट झाली, पण मात्र हा प्रिन्सिपल ॲक्सिसमधले कुठेच डायव्हर्ट झालेले नाही. बाकी इतर रेज जे आहेत ते सगळे फोकसकडे. फोकस हा काल्पनिक आहे की जिथे भिंगाचे सर्व प्रकाश किरण एकवटले जात असतात त्याला फोकस असं म्हणतात. मग बहिर्वक्र भिंगाला याच बाजूला असेल का, तर याही बाजूला असतो. म्हणून यांना F1 आणि F2 हे दोन नावं दिले. एक काल्पनिक आहे की एका बाजूला आपण एक मानलं, एका बाजूला दुसरा मानलं, F1, कारण आपल्याला आकृती काढण्यासाठी याचा उपयोग होत असतो. F1 आणि F2. विशेष म्हणजे प्रत्येक भिंगाचा फोकस जो आहे तो त्या भिंगाच्या क्षमतेवर अवलंबून असतो. आता आपण याच्यात पण बघूया. याच्यात जे प्रकाश किरण जातात ते प्रकाश किरण बाहेर न पडता ते तिथून परत येऊन अंतर्वक्र भिंगामध्ये आतल्या बाजूस जिकडून प्रकाश आहे तिकडूनच ते एकवटले जात असतात. याला दुसरा शब्द आहे, त्याला डायव्हर्जन्स म्हणतात. डायव्हर्ज होणे. लाईट रेज इथे दिलेला आहे. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन अ कॉन्केव लेन्स गोज अवे फ्रॉम वन अनदर, दॅट इज डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. सो दिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड एज अ डायव्हर्जंट लेन्स. त्याला काय म्हणत असतो आपण, डायव्हर्जंट लेन्स सुद्धा असं म्हणत असतो. आणि याला काय म्हणत असतो, कॉन्व्हर्जिंग लेन्स सुद्धा म्हणत असतो. बघा इथे तुम्हाला मुद्दे दिलेले. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन अ कॉन्व्हेक्स लेन्स कम टुगेदर अँड गेट फोकस्ड ॲट द पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. सो दिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड एज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. And the light rays parallel to the principal axis falling on the concave lens go away from one another after refraction. So this type of lens is called as a divergent lens. Divergence lens हे इथे एकवटले जातात, मात्र इथे जाऊन ते काय होतात, फॉलिंग ऑन द कॉन्केव लेन्स गो अवे, त्याच्यापासून तो परत रिटर्न असल्यामुळे अवे इथे शब्द वापरलेला आहे. इथे काय होतात, त्याच्यातून बाहेर पडतात रिफ्रॅक्शन होऊन. इथे बाहेर न पडता ते आणखी तिथून रिव्हर्स फिरतात आणि ते आतल्या बाजूमध्ये तुम्हाला फोकस देत असतात. इकडून प्रकाश किरण गेले तर या बाजूला तुम्हाला फोकस, तिकडून जिकडून प्रकाश किरण जातात तिकडूनच याचा मिळत असतो, फक्त या भिंगामध्ये. आणि इथे मात्र तो बाहेर पडत असतो. आता हे जे अंतर आहे ऑप्टिकल सेंटर ते F, त्याला फोकल लेंथ असं म्हणतात.
ऑप्टिकल सेंटर, इथे ऑप्टिकल सेंटर आहे, तिथून तर F2 पर्यंतचं जे अंतर आहे ते जर मोजलं तर ते फोकल लेंथ, इथून तर ते F1 पर्यंत जर मोजलं तर तो फोकल लेंथ. याचं जर आहे, याचा इथं ऑप्टिकल सेंटर आहे O to F, हे जे अंतर आहे ते फोकल लेंथ आहे. द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स इज कॉल्ड ॲज अ फोकल लेंथ. तर अशा पद्धतीने आपण हे पॉईंट्स जे आहेत ते समजून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला ऑप्टिकल सेंटरच्या विषयी महत्त्व दिलेलं आहे. ऑप्टिकल सेंटर कशा पद्धतीने त्याच्यातून प्रकाश किरण गेला तर तो सरळ जात असतो. इकडून ऑप्टिकल सेंटरमधून प्रकाश किरण गेला तो ज्या दिशेने आला त्याच दिशेने तिकडे विरुद्ध दिशेला जात असतो. इतरांमध्ये मात्र तसं नाही होत. इतर ठिकाणी गेला तर तो चेंजेस करतो दिशा. इथे मात्र तसं नाही होत. म्हणून सेंटरमध्ये जो आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स हे आपल्याला आढळून येत नाही. धन्यवाद.